नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हंगरगेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्रीनगर नांदेड। पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये आपण परम्युटेशन आणि त्याच्याशी संदर्भात असणारे सर्व प्रश्नांची आपण चर्चा केलेली आहे। आता आजच्या पिरियडमध्ये आपण कॉम्बिनेशन यावर पूर्ण चर्चा करणार आहे। हा अत्यंत महत्त्वाचा आजचा विषय आहे कॉम्बिनेशन। कॉम्बिनेशन याचा अर्थ सिलेक्शन म्हणजे निवडणे। आहे की नाही? बऱ्याच विद्यार्थ्यांना एखादं गणित परम्युटेशनचं आहे का कॉम्बिनेशनचं आहे का हे समजत नाही। जिथं जिथं सिलेक्शन हा शब्द येतो किंवा निवडणे हा शब्द येत असेल तर तेव्हा कॉम्बिनेशन हे घेतलं पाहिजे। अजून याच्यावर आपण पुढे जाऊया, चर्चा करूया। याच्यामध्ये विशेषतः कोणकोणते उदाहरणे असते? समिती स्थापन करणे, त्यानंतर संघ निवडणे, त्यावर चेंडूवर आधारित प्रश्न, त्यानंतर हस्तांदोलन, त्यानंतर रेषा मोजणे, त्यानंतर बिंदू दिले असता त्रिकोणांची संख्या मोजणे, यावर आधारित असे प्रश्न आहे। एक तुम्हाला आयडिया येते म्हणून ते दिलेलं आहे आणि शेवटी आकलन करून ते गणित कॉम्बिनेशनचं आहे का परम्युटेशनचं आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। पण सर्वसाधारण जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे समजून येईल की ते गणित परम्युटेशनचं आहे का कॉम्बिनेशनचं असो। तर आज आपण चर्चा करणार आहोत यावर आधारित कॉम्बिनेशन म्हणजे काय। एक उदाहरण घेऊ, आपण समजून घेऊया पूर्ण कॉम्बिनेशनचा अर्थ काय होतो, आहे ना। कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शन, निवड करणे, निवडणे वगैरे, आहे ना। आता समजा ए, बी आणि सी ही तीन मुलं आहेत आणि ही तिन्ही मुलं उत्कृष्टरित्या टेनिस हे खेळतात। परंतु या तीन मुलांपैकी आपल्याला कोणत्याही दोन मुलांची निवड करायची आहे ना, कोणत्याही दोन मुलांची निवड करायची। तर किती प्रकारे आपल्याला निवड करता येते पाहूया। समजा मी पहिल्यांदा हे ए, बी आणि सी आहे। पहिल्यांदा मी ए निवडलं आहे ना, नंतर बी निवडलं, ओके, हे पहिलं आहे ना। नंतर मी म्हणलं ए निवडला आणि सी निवडलं। दुसऱ्या वेळेस बीला निवडला, नंतर एला निवडलं, नंतर बीला निवडलं, नंतर सीला निवडलं, सीला निवडलं, नंतर एला निवडलं आणि सीला निवडलं, त्यानंतर बीला निवडलं। म्हणजे अशा 6 प्रकारे आपल्याला निवड करता येते, आहे ना। दिलेल्या 3 मुलं असेल तर 3 मुलांपैकी उत्कृष्ट 2 मुलं खेळणारी कोणकोणती असतील तर या प्रकारची। परंतु आता इथं ए बी आणि बी ए या दोन्ही व्यक्ती एकच आहे, म्हणून ए बी निवडला काय आणि बी ए निवडला काय तो एकच आपण मोजणार, आहे ना। एकच आहे, दोन्ही व्यक्ती कशा आहेत? एकच आहे। ए निवडला का पहिले, नंतर बी निवडला, किंवा बी निवडला का ए निवडला, पण दोन्ही व्यक्ती सारख्याच आहे। तसंच बी सी आहे ना आणि सी बी सारखा आहे, ए सी आणि सी ए हे सुद्धा सारखे। म्हणजे आपल्याला 3 प्रकारे निवडता येते, 3 प्रकारे निवडता येते। 3 मुलांची
आपल्याला 3 मुलांपैकी 2 मुलांची निवड करायची असेल तर किती प्रकारे करता येईल? 3 प्रकारे. पाप नीट समजून घ्या. परमिटेशनमध्ये आणि यामध्ये हा फरक आहे. AB आणि BA ह्या दोन्ही फोटो हे वेगळे होतात आहे ना. परम्युटेशनमध्ये काय होत असतो, AB आणि BA हा 2 व्यक्तींचा जर फोटो जर आपण पाहिला तो भिन्न असतो आहे ना. म्हणजे ऑर्डर चेंज आहे किंवा अरेंजमेंट ही चेंज आहे. पण इथं सिलेक्शनमध्ये म्हणजे निवड करत असताना AB या मुलाची निवड केली किंवा BA या मुलाची निवड केली तर दोन्ही मुलं ही सारखीच आहेत, म्हणून तो एकच प्रकार आपण गृहीत धरला जातो आहे की नाही. म्हणून AB = BA. समजलं. आता हे झालं आपलं एक एक्झाम्पल समजण्यासाठी. आता याचा आपल्याला फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे ना. किती मुलं होते? 3 मुलं होती आहे ना. 3 मुले आणि या 3 मुलांची मुलापैकी 2 मुलांची निवड करायची आहे ना. फॉर्म्युला आहे म्हणजे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला जो आहे तो NCR n फॅक्टोरियल भागिले R फॅक्टोरियल गुणिले n मायनस R फॅक्टोरियल हा त्याचा फॉर्म्युला. 3 मुलं होती. 3 मुलापैकी आपल्याला 2 मुलांची निवड करायची म्हणून 3C2 असं होईल. 3C2 म्हणजेच 3 फॅक्टोरियल भागिले 2 फॅक्टोरियल गुणिले 3 मायनस 2 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 भागिले 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 3 मधून 2 गेलं 1 फॅक्टोरियलची किंमत 1 म्हणून 6 भागिले 2 बरोबर आहे 3. ओके, समजलं. या प्रकारे आता याच्यामधले काही छोट्या ज्या गोष्टी आहेत ते समजून घेऊया. जे कन्सेप्ट महत्त्वाचे पुढे याचा उपयोग आहे ते आपण सर्व गोष्टी याच्या काही प्रॉपर्टीज समजूया आहे की नाही. काही शॉर्टकट मेथड जसं 10C8 म्हटलं असेल. ठीक आहे. तर 10 पासून सुरुवात करून 8 स्थळं आपण 1 ने कमी करत जायचं. म्हणजे 10 गुणिले 9 आपलं 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 1 2 3 4 5 6 7 8 भागिले 1 ने कमी धरत 1 पर्यंत लिहायचं. 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 असं होईल. याचाच अर्थ आहे ना. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असा होईल. याचाच अर्थ आपण 10C2 केला असेल तरी चालतं. म्हणजे 10C8 ची किंमत आणि 10C2 ची किंमत ही सारखी येते. जेव्हा असं असेल तर मी काय केलं असतं, 10C2 ची किंमत काढली असते. 10C2 म्हणजे 10 पासून सुरुवात करायचं आणि 2 स्थळं मागं न्यायचं. 10 गुणिले 9 भागिले या 2चं 2 गुणिले 1 असं लिहायचं. म्हणून 2 पंचे 10 9 पाचा 45. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. या सगळ्यांचा अर्थ काय होतो. ओके, हे आहेत काही प्रॉपर्टीज जे कॅल्क्युलेशन करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. काही ज्या गोष्टी आहेत जे कॅल्क्युलेशनसाठी आवश्यक आहेत त्याचे आपण त्या कन्सेप्ट क्लिअर करूया आहे ना. जसं उदाहरणामध्ये 10C3 याचा अर्थ काय होतो आहे ना. आता फॉर्म्युल्यानुसार जर विचार केला तर 10 फॅक्टोरियल भागिले 3 फॅक्टोरियल गुणिले 10 मायनस 3 फॅक्टोरियल बरोबर आहे 10 फॅक्टोरियल भागिले 3 फॅक्टोरियल गुणिले 7 फॅक्टोरियल असं होईल. आणि मग हे होणार 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 फॅक्टोरियल भागिले हे 3 फॅक्टोरियलची किंमत आहे 6 गुणिले 7 फॅक्टोरियल. हे 7 फॅक्टोरियल गेले. 3 1 3 3 2 6 3 3 9
बे एक बे, बे चौक 8 म्हणजे 4 त्रिकम 12 म्हणजे 120 आहे ना. एवढं लांबलचक करावं लागेल. आता याचं शॉर्टकट मेथड काही शिकून घ्या. शॉर्टकट 10C3 याचा अर्थ याच्या म्हणजे 10 पासून आपण 3 संख्या 1 ने कमी करत करत लिहित जायचं, तेही गुणाकारात 10 गुणिले 9 गुणिले 8 आणि या 3चं 3 पासून सुरुवात करायचं 3 2 आणि 1. हे नीट समजून घ्या. 10C3 याचा अर्थ 10 पासून 3 स्थळं मागं जायचं आणि 3 पासून 1 पर्यंत लिहायचं. उदाहरणामध्ये आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया. पहिल्यांदा बे एक बे, बे चौक 8, 3 एक 3, 3 त्रिक 9, 4 त्रिकम 12 म्हणजे 120. हे एवढं जर टाळायचं असेल तर ह्या गोष्टी नीट समजून घ्या, आहे की नाही. या गोष्टी एवढं कॅल्क्युलेशन, कारण आपल्याला कॅल्क्युलेशन पुढे कमी करायचं आहे, तर नीट समजून घ्या. 10C3चा अर्थ काय होतो. 10C3 म्हणजे 10 पासून सुरुवात करून 3 स्थळं आपण मागे नाही. जसं 10C2 असं म्हटलं असतं तर मी काय लिहिलं असतं 10 गुणिले 9 भागिले हे काय होणार 2 गुणिले 1. 10C1 लिहिलं असतं आहे ना. 10C1 याचा अर्थ काय होणार 10 ही संख्या एकदाच लिहिणार 10 एक 10. 10C2 म्हटलं असतं 10 गुणिले 9 भागिले 2 गुणिले 1. 10C3 म्हटलं असतं 10 गुणिले 9 गुणिले 8 भागिले 3 गुणिले 2 गुणिले 1. समजते. 10C4 म्हटलं असतं 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 भागिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 आहे ना. आणि 10C8 म्हटलं असतं तर 10C8ची व्हॅल्यू आणि 10C2ची व्हॅल्यू सारखीच. जेव्हा आता हे 10C8 जेव्हा लिहिलं असेल तर मी याला काय करणार 10C2 लिहिणार आणि याची किंमत सारखी येणार. म्हणून हे होणार 10 गुणिले 9 भागिले 2 गुणिले 1. समजते. अजून काही गोष्टी समजून सांगतो आहे की नाही. ह्या गोष्टी तुम्हाला समजलं पाहिजे. सगळ्या गोष्टी हे शॉर्टकट कॅल्क्युलेशनसाठी अत्यंत आवश्यक. कॅल्क्युलेशनसाठी सर्वात महत्त्वाचं. जसं उदाहरणामध्ये 50C48 म्हटलं आहे की नाही. तर याला मी कसं लिहिणार. एवढं लांबलचक लिहिण्यापेक्षा मी काय करणार 50 मधून 48 गेले 2 म्हणजे 50C2 असं लिहिलं. म्हणजे 50C48ची किंमत आणि 50C2ची किंमत ही सारखी येणार आणि म्हणून हे होणार 50 गुणिले 49 भागिले 2 गुणिले 1. 50C46 म्हटलं असतं तर मी काय केलं असतं 50C4 लिहिले असते. 50 मधून 46 गेले 4. या दोघांची किंमत सारखी. मग हे लिहिणार 50 गुणिले 49 गुणिले 48 गुणिले 47 भागिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. ओके. 5C0 म्हणजे किती. 5C0 याचाच अर्थ काय होणार किंमत ही 1 5 फॅक्टोरियल भागिले 0 फॅक्टोरियल गुणिले 5 मायनस 0 फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल भागिले 0 फॅक्टोरियल म्हणजे 1, 5 मायनस 0 फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल म्हणून उत्तर येणार हे 1. जेव्हा 5C0 असं म्हणलं किंवा NC0 असं जेव्हा म्हटलं असेल तर याची उत्तर आपण याची किंमत 1 घ्यायला पाहिजे. समजते. ह्या शॉर्टकट गोष्टी समजून घ्या. इथं लिहून देतो. NC0 म्हणजे याची किंमत 1. जसं 10C0 याची किंमत काय होणार 1 होणार आहे ना. 10C1ची किंमत किती होणार 10 आहे ना. म्हणजे NC1ची किंमत ही
n येणार. ओके, जसं 10C1ची किंमत 10 आणि 10C10ची किंमत काय होणार? 10ची किंमत किती होणार? 0, म्हणजे 10C0ची किंमत आणि 10C10ची किंमत ही 1 येणार. समजते? तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. अतिशय शॉर्टकट आहे, म्हणजे याला आपल्याला याचा उपयोग भरपूर आहे. म्हणजे कमी वेळेमध्ये तुमचं कॅल्क्युलेशन होईल. समजतो? आपल्याला एक 50 मुलं आहेत, है ना, आणि या 50 मुलांमधून आपल्याला 3 मुलांची निवड करायची आहे ना, निवड करायची आहे. ती किती प्रकारे करता येईल? तर हे आहे 50 मुलं आणि 50 मधून आपल्याला 3 मुलांची निवड करायची. तर हे होणार 50 गुणिले 3 संख्या आपल्याला कमी करा. 50 पासून सुरुवात करून क्रमाने 3 संख्या पर्यंत लिहायचं. म्हणजे 50 49 गुणिले 48 भागिले या 3चं कुठपर्यंत लिहायचं? 1 पर्यंत. 3 गुणिले 2 गुणिले 1. आणि म्हणून हे होणार बे किंवा 6 1 6, 6 8 48, 5 8 40, 400 गुणिले 49. हे होणार 49 गुणिले 4, म्हणजेच हे होणार 196. त्याच्यावर 2 0. 50 चौक 200, 200 मधून 4 गेले 196. ओके, म्हणजे 50 मुलांमधून 3 मुलांची निवड करायची असेल तर एवढ्या प्रकारे आपल्याला करता येते. समजते? पुढचा प्रश्न पाहू. आता याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी जास्तीत जास्त ह्या 2 गोष्टींचा अर्थ समजून घेऊ, आहे की नाही? ह्या काही गोष्टी आहेत, हे समजून घ्या. कमीत कमी आणि जास्तीत जास्त. दुसरी गोष्ट आहे आणि किंवा व असेल तर गुणाकार करणे. गुणाकार आहे ना, याच्यामध्ये आर किंवा असेल तर प्लस. आता हे काही गोष्टी उदाहरण घेऊन समजून घेऊया. ठीक आहे. कमीत कमी म्हणजे काय याचा अर्थ समजून घेऊ. आता समजा एक कंपनी आहे आणि कंपनीमध्ये एक 5 व्यक्तींचं निवड करायची आहे आणि त्यासाठी समजा एक 500 मुलं आलेली. 500 मुलं आहे स्पर्धेसाठी आणि 5 मुलांची आपल्याला निवड करायची आहे ना. तर एक परीक्षा ते घेणार आहेत. कंपनीमध्ये 5 मुलांची निवड करायची आहे आणि 500 त्यासाठी मुलं आलेली आहेत. तर आता हे कसं निवडायचं? तर तिथं त्यांनी सांगितलं जातं की ज्या मुलांना 90% गुण मिळतील किंवा 90 मार्क मिळतील, आहे की नाही, त्या मुलांची आपल्याला निवड करायची, ज्याला आपण कट ऑफ म्हणतो. पहा तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कट ऑफ आहे ना. काय असते कट ऑफ? तर कमीत कमी, ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी. तिथून मग त्यांनी ठरवलं की 90 मार्क घेणारा कमीत कमी आहे त्याला ते पहिल्यांदा घेतील. जास्त असेल तर म्हणजे इथून पुढे आहे ना 90च्या पुढे चालतील. कमीत कमी याचा अर्थ 90च्या पुढचे चालतील. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 90. ज्या मुलाला 90 मार्क आहे त्यालाच याला इथं घेतलं जाते. मागच्यांना ते गळती होतील. 90च्या पुढे असणारे जी सर्व मुलं आहेत त्यांचं सिलेक्शन होईल. हे झालं कमीत कमी म्हणजे तिथून पुढे आहे ना. तिथून पुढे. जास्तीत जास्त याचा अर्थ समजून घ्या. जास्तीत जास्त म्हणजे काय आहे ना. समजा जसं भारत सरकार जास्तीत जास्त आहे.
भारत सरकारने आज भारताची लोकसंख्या जवळपास 136 कोटी झालेली आहे. मग या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने काही अध्यादेश काढले आहे की नाही. ज्यांना ज्यांना 2पेक्षा जास्त अपत्य असेल त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही. जर भारत सरकारने सांगितलं असेल की ज्यांच्या इथं 2 व्यक्तीपेक्षा जास्त असेल त्यांना भारत सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेता येणार नाही असं जर सांगितलं, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये फक्त 2च अपत्य असेल त्यांनाच भारत सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभार्थी त्यांना घेता येईल असं जर सांगितलं. म्हणजे इथं कमीत कमी किती आहे, इथं जास्तीत जास्त 2 आहे ना. जास्तीत जास्त इथं तुम्हाला किती आहे, 2 आहे. 2पेक्षा जास्त असेल तर त्याला भारत सरकारच्या ज्या काही योजना आहेत ते लाभार्थी म्हणून घेता येणार नाही आहे ना. हां, 2पेक्षा कमी असेल म्हणजे ज्याला 1च अपत्य असेल तरी चालेल, 2 अपत्य असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल आहे ना. ज्याला अपत्य नाही त्यालासुद्धा ते चालेल. याचा अर्थ समजून घ्या, जास्तीत जास्त आणि कमीत कमी याचा अर्थ काय समजते. हे झालं कमीत कमी आणि जास्तीत जास्त. दुसरं आहे आणि व. समजा एक गाव आहे ना, A to C या गावाला जाण्यासाठी हे एक रस्ते आहेत आहे ना. A to B पर्यंत जाता येत असताना हा एक रस्ता आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, म्हणजे असे 4 रस्ते आहे. आणि B पासून C साठी जाण्यासाठी साधारण 3 रस्ते आहे ना. आणि व मुलांना हे सगळ्यात मोठी अडचण, जसं परमिटेशन वापरावं का कॉम्बिनेशन वापरावं हे समजायला जसं अवघड आहे. ज्यांना प्रॅक्टिस झाली असेल, उदाहरणं कोणत्या प्रकारची ही परमिटेशनची असतात, कोणती कॉम्बिनेशन. परमिटेशन म्हटलं की अंकावर असणारे, शब्दापासून दिलेल्या शब्दातील अक्षरापासून शब्दांची निर्मिती करणे, अशा प्रकारचे प्रश्न हे परमिटेशनमध्ये असतात. त्यानंतर वर्तुळावर असणारे असतील तर त्याचे परमिटेशनचे, म्हणजे हे समजणं महत्त्वाचं आहे. बायफर्गेशन करता आलं पाहिजे. कॉम्बिनेशनमध्ये या प्रकारची उदाहरणे, निवड असेल, समिती आहे, संघ करणे, अशा प्रकारचं. ओके, तसं आर केव्हा वापरावं आहे ना, आणि केव्हा वापरावं हे महत्त्वाचा प्रश्न आहे. पाहता ए आणि बी, एला सी या गावाला, म्हणजे हे आहे एक ठिकाण आणि सी हे एक ठिकाण आहे. पण या सी ठिकाणी जाण्यासाठी मात्र A to B जावं लागेल आणि B to C जावं लागेल. असे आहे ना. A to B पर्यंत जाण्यासाठी याला 5 रस्ते आहेत, जसे R1, R2, R3, R4 आणि R5. आणि B to C पासून जाण्यासाठी त्याला R6, R7 आणि R8 असे रस्ते आहेत. समजा R1 या रस्त्याने तो पहिल्यांदा गेला तर त्याला कोणकोणत्याच्या प्रॉबिलिटी येतात, R6 होईल, R7 जाईल, R8 होईल आहे ना. ओके, समजते. R1 या रोडने गेला पहिल्यांदा तर याला जाताना आपल्याला या 3पैकी एक निवडणं आहे की नाही. जसं R1 R6ने जाणार, किंवा R1 R7ने जाणार, किंवा R1 R8ने जाऊ शकतो. असे एकूण 5 रस्ते, 5 गुणिले 3 म्हणजे 15 आहे की नाही. आता इथं हे होणार 5 फॅक्टोरियल, हे किती होणार 5 म्हणजे 5C1. 5 पैकी आपल्याला एक रस्त्याची निवड केली, गुणिले आणि आहे इथं, आणि हा वापरावा लागेल. किती होणार हे, या 3 पैकी एक म्हणजे 5C1चा अर्थ 5 गुणिले 3C1चा अर्थ 3 म्हणजे 5 3 15 आहे ना. या पद्धतीने वापरले. जर एखाद्याने असं लिहिलं असतं R1 या प्रकारे 3, R2 रस्त्याने गेलं तर 3, R3 प्रकारे गेले तर 3, R4 या रस्त्याने गेले तर हे 3 होणार, आणि R5 गेलं असतं तर 3. एकूण हे होणार 3 अधिक 3 अधिक 3 म्हणजे हे झाले 3 प्लस जर केले तर 15 होणार. याचाच अर्थ 3 गुणिले 5 आहे ना, म्हणजे 30 संख्या
जर 5 वेळा आलं तर गुणाकार होतो आणि ती संख्या जर आली असते तर बेरीजसुद्धा करून येतो. तर तिथं ऑर केव्हा वापरावं आणि केव्हा वापरावं हे समजणं महत्त्वाचं आहे. समजते? पुढे या. नेक्स्ट असे उदाहरण घेऊन अजून समजून सांगतो मी. जसं पहा, 5 मुलांमधून 3 मुलांची व 3 मुलींमधून 2 मुलींची एक समिती स्थापन करायची झाल्यास ती किती प्रकारे करता येईल. आता इथं आपल्याला हे समजणं महत्त्वाचं आहे की हे कोणत्या प्रकारे कसं सोडवायचं आहे ना. इथं आहेत मुले आणि इथं आहेत मुली आहेत. एकूण मुलं किती आहेत? 5 मुलं. मुली किती आहेत? 3 आहेत. आता यामधून आपल्याला 3 मुलांची करायची, म्हणजे किती होणार निवड? 5 मुलापैकी 3 मुलांची निवड करायची. 5 मुलापैकी 3 मुलांची निवड करायची. तसं 3 मुलीमधून किती मुलींची करायची आहे? 2. आता इथं गुणिले येईल का बेरीज होईल? आहे ना, अधिकचं चिन्ह येईल. पहा इथं जे आहे व आलं असेल आणि आलं असेल तर काय करायचं? गुणिले चिन्ह. 5C3 म्हणजे काय आहे ना. आता 5C3चा अर्थ तुम्ही समजून घ्या. 5C2 असं होईल किंवा असंही होईल. 5C3चा अर्थ हे पण बरोबर आहे. 5 गुणिले 4 गुणिले 3 भागिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 5C2 लिहिलं आहे ना. 5C2 लिहिणं योग्य वाटेल मला. 3C2. 5C2 म्हणजे 5 गुणिले 4 भागिले 2 गुणिले 1 गुणिले 3C2 म्हणजे 3 गुणिले 2 भागिले 2 गुणिले 1. हे 2 2 कटेल. हे 2 दोन्ही 4 होणार. 5 दोन्ही 10. 10 गुणिले 3 म्हणजे 30 आहे ना. म्हणजे 30 प्रकारे त्यांना अरेंज करता येईल. समजते? आता इथं असं प्रश्न विचारले जाते असे वेगवेगळे. जसं 5च्या ऐवजी 10 मुलं आहेत आहे की नाही. 10 मुलांमधून 3 मुलांची व 5 मुलींमधून 2 मुलींची एक संघ तयार करायचा आहे की नाही. तर किती प्रकारे करता येईल? तर हे होणार 10 मधून मुलांची इथं संख्या. मुले आहेत 10 आणि मुली आहेत 5 आहे. ओके. यामधून आपल्याला 3 म्हणजे 10C3 गुणिले आणि व आलं याबद्दल आहे की नाही 5C2 होईल. 10C3 म्हणजे 10 गुणिले 9 गुणिले 8 भागिले 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 5C2 म्हणजे 5 गुणिले 4 भागिले 2 गुणिले 1. हे होणार पहा. बे 1 बे, बे चौक 8, 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे 10 गुणिले 3 गुणिले 4. इकडं बे 1 बे, बे दोन्ही 4 म्हणजे हे होणार 10. 4 त्रिकम 12 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 1200 प्रकारे करता येईल. समजते? ओके. आता याच्यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा सर्व प्रश्नांची आपण चर्चा करणार. पुढे प्रश्न आहे 5 मुले आणि 5 मुलीमधून 5 सदस्यांची समिती तयार करताना 3 मुलांची आणि 2 मुलींची निवड किती प्रकारे करता येईल. तर हे काय होणार? इथं आहेत मुलं बॉईज आणि हे आहेत गर्ल. 5 मुले आणि 5 मुली आहेत. 5 मुलांमधून 3 मुलांची म्हणजे 5C3 आणि म्हटलेलं आहे म्हणून इथं चिन्ह होणार गुणिले 5C2 आहे. 5C3चा अर्थ 5 गुणिले 4 गुणिले 3 भागिले 3 गुणिले 2 गुणिले 1 किंवा 5C2 सुद्धा होईल. याची आणि याची किंमत सारखीच येणार. गुणिले 5C2 हे होणार 5 गुणिले 4 भागिले 2. हे होणार 3 3 गटले म्हणजे 2 आणि 2 म्हणजे हे 4 कटले. 5 चौक 20. 20 गुणिले 5 म्हणजे 100 प्रकारे करता येईल. ओके. समजलं? पहिलं गेलं. आता दुसरं गणित आपण पाहू याच्यावर आधारित. मी म्हटलं कमीत कमी
ही समिती 5 सदस्यांची समिती स्थापन करायची आहे आणि मी म्हटलं किंवा कमीत कमी 3 मुलं असणे आवश्यक हे नीट समजून घ्या, आवश्यक आहे. ती समिती निवडत असताना जसं 5 मुलं आणि 5 मुली आहेत आणि याच्यामधून 5 सदस्यांची समिती तयार करायची आहे आणि ही सदस्यांची समिती तयार करताना कमीत कमी आपल्याला 3 मुलं असणं आवश्यक आहे. बाकीचं काय असं आहे की नाही. मग आता पॉसिबिलिटीज काय निघतात आहे की नाही. इथं आहेत मुले आणि इकडं आहे मुली. मुले आहेत एकूण 5 आणि मुलीसुद्धा आहेत 5 आणि सदस्यांची जी कमिटी आहे ही आहे सदस्य संख्या. सदस्य संख्या 5च आली पाहिजे आहे की नाही. तुम्ही कसेही निवडा, पण निवडत असताना हे लक्षात ठेवा आपल्याला कमीत कमी आहे. मी काय म्हटलं, कमीत कमी म्हणजे तेथून पुढे आहे ना. कमीत कमी किती मुलं पाहिजे, 3च्या पुढे. आपल्याला समजा आपण 3 मुलं घेतली तर मुली किती घ्यावं लागेल, आपल्याला 2 घ्यावं लागेल, कारण 5 लोकांची कमिटी आहे. 3 मुलं घेतली तर आपोआप आपल्याला 2 मुली घेता येतील, म्हणजे यांची 5ची सदस्यांची कमिटी होईल. 4 मुलं जर आपण घेतले, आपल्याला 3च्या पुढे जाता येते, 4 मुलं घेतले तर मुलींची संख्या 1च होणार. बेरीज 5 आली पाहिजे, 5 जणांची सदस्य कमिटी आहे. 5 मुलं घेऊ शकता तेव्हा 0 मुले होईल. इथं दिलेली अट आहे की कमीत कमी 3 मुलं असणं आवश्यक आहे. मग मुली त्या प्रमाणात आपल्याला यांचं पण 5 जणांची कमिटी व्हायला पाहिजे. आता हे झाल्यानंतर आहे की नाही, म्हणजे एवढ्या शक्यता आलेल्या आहेत. इथून एक ही कंडिशन, दुसरी हे आणि तिसरे. 3 मुलं निवडले तर 2 मुले आपल्याला घ्यावे लागेल तरच 5 सदस्यांची कमिटी होईल. 4 मुलं घेतले तर 1, 5 मुलं घेतले तर 0 मुली आहे ना. आता हे झालं, हे ऑर आहे आणि आहे की नाही, ऑर म्हणजे किंवा आहेत, हे पॉसिबिलिटीज आलेले आहे. आता प्लस वापरायचं आहे की नाही. आता यांच्यासाठी काय वापरणार आपण, पहिले कंडिशन नंबर 1 हे होणार 5C3 गुणिले 5C2 होईल. 5C4 गुणिले 5C1, 5C5 गुणिले 5C0 आहे ना. प्रत्येकांचं इकडं काढून घ्या. 5C3 म्हणजे 5C2 म्हणजेच हे 5 गुणिले 4 भागिले 2 होणार, 2 गुणिले 1. 5C3ची किंमत 5C2 एवढी होईल आहे ना. समजते. तर हे सोपं जावं म्हणून हे गुणिले 5C2 म्हणजे 5 गुणिले 4 भागिले 2. हे 2 2 गेले, हे 4 गेले, म्हणजे 4 भागिले 4 म्हणजे 25 चौक 100. ओके, एवढे आले. याचं 5C4 म्हणजेच हे काय होणार, 5C4ला 5 इथं नीट समजून घ्या. 5C4ला आपण 5C1 लिहिता येते, सोपं आहे. म्हणजे याची किंमत किती होणार, 5 गुणिले 5C1ची किंमत 5 होणार, म्हणजे हे 25 झाले. ओके, 5C5ची किंमत म्हणजेच 5C0 म्हणजेच 1 गुणिले 1. 5C5 म्हणजेच 1 आहे ना. 5C5 आणि 5C0. 5C0ची किंमत किती होणार आपल्याला, इथं 1 होणार, म्हणजे हे होणार 1, म्हणजे 126 लोक. या सगळ्यांची काय होणार मग, बेरीज. हे झाल्यानंतर इथं बेरीज ही होणार. ठीक आहे.